नमस्कार मित्रांनो, शिवा आणि आशूची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. शिवा या मालिकेतील पात्राच्या वेगळेपणामुळे त्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसते. शिवा ही न लाजणारी, रोखठोक, स्पष्टपणे बोलणारी, कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करणारी, तर दुसरीकडे आशू हा थोडासा लाजरा असा दाखवला आहे. आता या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीने शिवा मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की आशू खूप आनंदात आहे. तो गाडीत बसून शिवाकडे जायला निघतो. दुसरीकडे पाना गँग शिवाच्या डोळ्याला पट्टी बांधून तिला एका सजवलेल्या झोपाळ्यावर बसवतात. शिवा देखील सुंदर साडी नेसून तयार झालेली दिसत आहे. पाना गँग तिला तिथे बसवून तिथून निघून जाते. ती वाट बघत असलेली दिसत आहे. दुसरीकडे आशू काही गोष्टी आठवून लाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान त्याच्या गाडीसमोर कोणीतरी येतं आणि तो ब्रेक मारतो. गाडीतून बाहेर येऊन बघतो तर ती शिवाची बहीण दिव्या असते. तिला समोर पाहून आशू म्हणतो, मूर्ख आहेस तू. दिव्या त्याच्यासमोर एक चिठ्ठी धरते आणि म्हणते, हे शिवाला देशील? आशू तिला काय आहे हे असं विचारतो, पण ती निघून जाते. आशू ती चिठ्ठी उघडून बघतो आणि त्याचा चेहरा गंभीर होतो. तिकडे शिवा वाट बघत असल्याचं दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्या कोणतं नवीन विघ्न आणणार असं कॅप्शन दिलं आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही मालिका खूप भारी चालली आहे. ही घटना घडल्यावर आशूच्या मनावर काहीच परिणाम होणार नाही. हेच दाखवा म्हणजे भारी पण टिकून राहील. कृपया आता काही नवीन दाखवू नका. शिवाचा वाढदिवस खराब करू नका. या सगळ्याची गरज होती का? आशू प्रपोज करायला जातोय आणि दिव्या मध्येच मांजरीसारखी आडवी आली. या दिव्याचा प्रॉब्लेम काय आहे? एकतर स्वतःला चंदनवर प्रेम करता आलं नाही आणि आता आशू व शिवाच्या लव्ह स्टोरीमध्ये अडथळा आणते.